सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र टाइम्सच्या या फेसबुक लाईव्हमध्ये. सध्या पाहू शकता की आपण आजऱ्यामध्ये आहोत आणि आजऱ्यामध्ये शिवसंवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये शिवसेना आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे आजऱ्यामध्ये आत्ताच दाखल झालेले आहेत. पाहू शकता की हजारो शिवसैनिक जे आहेत ते सध्या इथे आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठ्या संख्येने इथं शिवसैनिक जे आहेत ते इथं आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. ढोल ताशाच्या गजरात आणि हलग्याच्या नादामध्ये संवाद यात्रेची सुरुवात आणि त्यांचं स्वागत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहे.
अरे ही बघ की हे कुठं आलाय बघ की हो. आजकाल तुम्हाला माहिती सेल्फी इथे येत असताना एवढं मोठं माझं स्वागत होईल. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मी फिरत आहे. सकाळी चिपीला उतरून सिंधुदुर्ग वगैरे करून इथपर्यंत आलो. खरं तर ज्या यात्रेला अनेक नावं दिलेली आहेत. प्रेम यात्रा पण बोलताय, बोलताय शिवसंवाद यात्रा पण बोलताय. पण हे सगळं होत असताना एकाच गोष्टीसाठी सगळीकडे फिरत आहे की आपलं हे जे काही प्रेम आहे, आपले हे आशीर्वाद आहेत, हेच मिळवण्यासाठी, हेच पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्याकडे आलोय आणि आपण आज भरभरून मला प्रेम दिले. मला माहिती नव्हतं किती लोक इथे माझं स्वागत करतील. पण आज मला वाटायला लागले की ह्या मतदारसंघात जे शिवसेनेवर तुमचं प्रेम आहे, भगव्या झेंड्यावर प्रेम आहे, उद्धव साहेबांवर जे प्रेम आहे ते असंच असं आणि कायम आहे, हे आज मला पटलेलं आहे. खरं आपण बघितलं असेल गेल्या 1 महिन्यात जे काही या महाराष्ट्रात चाललेलं आहे, जे काही घाणेरडं राजकारण आपल्या राज्यात चाललेलं आहे, इथे तरुण मित्र अनेक आलेले आहेत. तुम्हाला हे राजकारण पटणार आहे का? हे गद्दारांचं राजकारण, हे गद्दारांचं राजकारण तुम्हाला पटणार आहे का? कारण तुम्ही विचार करा, ज्या माणसाने म्हणजे ज्या उद्धवसाहेब ठाकरेंनी आपल्याला सर्व काही दिलं, आपला राजकीय जन्म दिला, आपली राजकीय ओळख दिली, जरा जरा शांत म्हणायचं, राजकीय ओळख दिली, तिकीट दिली, आमदारकी दिली, सगळं काही दिलं आणि सगळं काही झाल्यानंतर स्वतःच्या राजकीय आणि राक्षसी महत्वाकांक्षांसाठी पलटी खाऊन जाणं हे तुम्हाला मान्य आहे का? मी 1 महिना हाच विचार करत बसलेलो आहे, अनेक ठिकाणी फिरत पण आहे. पण हा विचार मनात सतत येत असतो की आम्ही काय चूक केलं, काय कमी दिलं या लोकांना की आम्ही अशी गद्दारी केली, काय कमी केलं. मला वाटतं आता विचार असा व्हायला लागलेला आहे की कदाचित चूक आमची ही झाली की गरजेपेक्षा आणि लायकीपेक्षा जास्तीला प्रेम दिलं आणि यांच्या विषयावर एवढा विश्वास ठेवला. जे काही शिवसेनेसाठी आलं, जी काही पहिली पदं मिळत गेली ती ह्या सर्व लोकांना दिली आणि एवढं काही दिलं आपण त्यांना की त्यांना अपचन झालं असेल आणि म्हणून ते तिथे गेले. अजून मला गेले म्हणजे इथे मला तर खरोखर दुःख होत आहे. ज्या प्रकाश आंबेडकरजींना मी जवळून ओळखत होतो, हे बरोबर आहे तुमचं, हे तुम्हाला माहिती होतं. पण आम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवलेला आणि खरं तर उद्धव साहेबांचे पण ते जवळचे होते. मला माहिती अनेकदा माझ्या खात्याची पण बैठकी ते उद्धव साहेबांबरोबर डायरेक्टली घेत होते आणि मला वाटायचं की ते काहीतरी चांगलं होतं. मला 1-2 बैठकींसाठी बोलवलेलं, अनेक वेगळ्या गोष्टींसाठी. आता मला राऊत साहेबांनी दाखवलं 567 कोटी या मतदारसंघात उद्धव साहेबांनी त्याला देऊ केलेलं आहे. पण हे सगळं होत असतात तो विचार करा, 550 कोटी इथे मतदारसंघात आल्यानंतर, एका आमदाराला मिळाल्यानंतर या आमदारांनी असं हे खरं तर मला पण अपेक्षित नव्हतं आणि मला अजूनही दुःख होतं. मला अजूनही खरं वाटत नाही की प्रकाशजींनी असं केलं असेल. कारण तुम्हाला सांगतो, ह्या गद्दारांमध्ये 2 गट आहेत. एक गट असा आहे जो स्वतःसाठी गेलेला आहे, स्वतःची भूकेसाठी गेलेला आहे, स्वतःच्या महत्वाकांक्षांसाठी गेलेला आहे, स्वतःची भूक मरत नाही म्हणून गेलेला आहे. आणि काही इतर धडपडे त्यांच्यावर असू शकतात, मला माहित नाही काय, मी ऐकतोय, मला माहिती, तुम्हाला माहिती का? मला माहित नाही, तुम्हाला माहिती साहेब ईडी बिडी काय नाही, मी ठोकणार आहे ना. एक गट असा आहे जो स्वतःसाठी गेलेला आहे, स्वतःच्या राक्षसी महत्वाकांक्षांसाठी गेलेला आहे, स्वतःच्या भुकेपायी गेलेला आहे की सत्तेची चटक लागली आणि अजून पाहिजे, ओरबडून तेवढं कमी आहे असं त्यांची भूक होती म्हणून ते तिथे गेले. दुसरा गट असा पण आहे ज्यांना फसवून गेलेलं आणि म्हणून मी सगळ्याच गद्दारांच्या मतदारसंघात जेव्हा जातोय सगळ्यांना सांगत आहे, दुःख मला झालेलं आहे. माझ्या मनात राग बिलकुल नाही या लोकांबद्दल.
राग बिलकुल नाही, राग नाही, द्वेष नाही, काही नाही. माझ्या मनात दुःख आहे की तुम्ही जरा जरा ऐकून घ्या. दुःख या गोष्टीचं आहे की ज्या शिवसैनिकांनी, ज्या शिवसेनेनी, ज्या पक्षप्रमुखांनी, ज्या उद्धवसाहेब ठाकरेंनी तुम्हाला सर्व काही दिलं, राजकीय ओळखीपासून सगळं दिलेलं आहे, अशा चांगल्या माणसाच्या पाठीत तुम्ही खंजीर देत असला. आणि हे दुःख मला आहे. मी एक मुलगा म्हणून बघितलेलं आहे, एक शिवसैनिक म्हणून बघितलेलं आहे, एक आमदार म्हणून बघितलेलं आहे, एक मंत्री म्हणून बघितलेलं आहे की सर्व काही या महाराष्ट्रात चांगलं चाललं होतं. महाराष्ट्र मजबूत बनत होता, एकजूट येत होता, सुजलाम सुफलाम महाराष्ट्र समृद्धीच्या दिशेने चाललेला. कुठेही जातीय दंगली होत नव्हत्या, धर्मांमध्ये वाद नव्हते, भाषांमध्ये, प्रांतांमध्ये, जिल्ह्यांमध्ये वाद नव्हते. महाराष्ट्रात आपण 6.5 लाख कोटी एवढे उद्योजकांचं गुंतवणूक आपण आणू शकलो होतो, नोकऱ्या उपलब्ध करून देत होतो. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना यांच्या पोटात एवढं दुखत होतं की दोन्ही वर्षांमध्ये जेव्हा उद्धवसाहेब मुख्यमंत्री होते, टॉप 5 मध्ये उद्धवसाहेब आपले टॉप 5 मध्ये येत होते. तेच बरं, पहिले 5 मुख्यमंत्र्यांमध्ये नाव उद्धवसाहेबांचं होतं. महाराष्ट्र पुढे चाललेलं आणि ही त्यांची पोटदुखी. पण आज तुमच्या साक्षीने मी सर्व ह्या गद्दारांना सांगत आहे, तुम्ही जर तिथे गेला असाल, तुमच्या काही महत्वाकांक्षांसाठी गेला असाल, स्वार्थापोटी गेला असाल, भुकेपोटी गेला असाल, दडपण असतील त्याच्यासाठी गेला असाल, चला मी मान्य करतो, माझ्या मनात राग नाही तुमच्याबद्दल. जिथे आहात ना आनंदी राहा, सुखी राहा, तुम्हाला लग लागू तुमचं. गद्दारी तुम्ही केली, देवानी बघितले, जनता जनार्दनाने बघितले. पण तुम्हाला एवढं सांगतो मी, तिथे राहायचं असेल ना तुम्हाला, आनंदात राहा. लाज जर थोडी उरली असेल आणि हिंमत राहिली असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे या. जे 12च्या 12 गद्दार खासदारांचे झालेले आहेत, ज्यांना सगळं काही दिवस रात्र मेहनत करून आपण सर्वांनी जिंकवलेलं आहे, डोक्यावर नाचवलेलं आहे, त्यांना देखील मी सांगतोय, चला तिथे राहायचं असेल आनंदात राहा, खासदारकीचे राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे या. जे काही जनता ठरवेल ते मान्य असेल. तयार आहात का? आणि मी हे पण सांगतोय की ज्या ज्या लोकांना वाटत असेल की तिथे जाऊन चूक केली, चांगल्या माणसाच्या पाठीत खंजीर खूप असणार, त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे सदैव खुले असतील. कारण शिवसेना पक्षप्रमुखांचं मन मोठं आहे. पण हा महाराष्ट्र आहे, साधू संतांचा महाराष्ट्र आहे, छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, मावळ्यांचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र शांत बसणार नाही. किती आवाज दाबण्याचा प्रयत्न करा, आवाज दाबण्याचा जेवढा प्रयत्न कराल तेवढा आमचा आवाज वाढत जाईल. कारण हा महाराष्ट्र आणि ह्या मातीत आम्ही जन्माला आलेलो आहोत. हा घाबरणारा महाराष्ट्र नाही, लपणारा महाराष्ट्र नाही, झुकणारा महाराष्ट्र नाहीये. तुम्ही कितीही आवाज दाबण्याचा प्रयत्न करा, आमचा किती गद्दार इथून फोडण्याचा प्रयत्न करा, जेवढे तुम्ही गद्दार फोडाल तेवढी ती जनता रागाने उठेल आणि त्या गद्दारांना पाडल्याशिवाय राहणार नाही. पण आज मी तुम्हाला सांगतोय, ही गद्दारी जी झालेली आहे ही फक्त काही एका चांगल्या माणसामुळे झाली नाही. नुसतं उद्धवसाहेब ठाकरे हा चांगला माणूस म्हणून नुसतं गद्दारी झाली नाहीये. ही गद्दारी नुसतं शिवसेनेसोबत झालेली नाहीये. ही गद्दारी तुमच्या आमच्यासोबत झालेली आहे ना, नुसतं महाराष्ट्रासोबत झाली आहे. ही गद्दारी माणुसकी सोबत झालेली आहे. या गद्दारांनी कुठेही माणुसकी दाखवली नाही. या गद्दारांनी कुठेही हे राजकारण केवढं खालती जाऊ शकतं हे दाखवत आले, कुठेही त्यांची माणुसकी दाखवली नाही. तुम्ही विचार करा, गद्दारी करायची या महाराष्ट्राने अनेक लोक बघितलेले आहेत, ज्यांनी बंड केलेले आहेत, जे बंडखोरी करून दुसरीकडे जातात, अनेक वेगवेगळे पक्ष बदलत असतात, कुठेही काही कोणी बोलत नाही. स्वतःच्या महत्वाकांक्षांसाठी जाणं दुसरीकडे हा स्वतःचा हक्क असतो, जाऊ दे त्यांना. पण त्यांनी एवढी लाज बाळगलेली आधी की राजीनामा दिलेला आणि निवडणुकीला सामोरे आलेले. त्यांनी कधी असं बघितलं नाही की चला माझा पक्षप्रमुख आजारी आहे, हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून मी गद्दारी करतो, हे कधी बघितलं नव्हतं. पण हे जे 40 गद्दार आहेत त्यांनी जेव्हा गद्दारी केली, कधी गद्दारी केली, 40 लोकांनी कधी गद्दारी केली, तर उद्धवसाहेब ठाकरे जे आपले कुटुंब प्रमुख आहेत, शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, कोविडच्या काळामध्ये आपल्याला जपलेला आहे, आपले जीव वाचवलेले आहेत, ह्या चांगल्या माणसाबरोबर गद्दारी कधी केली ज्या मिनिटाला उद्धवसाहेबांचं एक नाही तर 2 ऑपरेशन झाले. इथे ऑपरेशन किती लोकांनी झालं तुम्हाला? ज्यांना ऑपरेशन झालं त्यांना माहिती आहे, ऑपरेशन थिएटरमध्ये जाणं, हॉस्पिटलमध्ये जाणं ही किती एक वेगळी क्लेशदायक गोष्ट असते. म्हणजे आपण साधं दाताच्या डॉक्टरकडे गेलो तरी घाबरत असतो की इंजेक्शन देणार की नाही. आणि हे सगळं होत असताना तुम्ही विचार करा, मी मुलगा म्हणून उद्धवसाहेबांची वेदना बघितलेली आहे, दुखणं बघितलंय, दुःख बघितलेलं आहे की अरे ज्या मिनिटाला एक नाही 2 ऑपरेशन होतात, जो माणूस आपल्याला 24 तास वाचवण्याचा प्रयत्न करतो कोविडमध्ये, तेव्हा त्याला बरं नसतं, हॉस्पिटलमध्ये जास्ती हलू शकत
म्युन्सिपल कमिशनर, खासदार, आमदार यांच्यासोबत सतत बोलत होता की कोविडमधून लोकांना वाचवायचं कसं, कोविडमधून लोकांना आणि महाराष्ट्राला वाचवायचं कसं. त्यावेळेला हे 40 निर्लज्ज गद्दार लोक कटकारस्थान करत होते. त्यावेळी यांचं प्लॅनिंग सुरू झालं की माझ्याबरोबर कोण येतं, माझ्याबरोबर कोण येतं, किती आमदार येतात, किती आमदार येतात, मी कसं मुख्यमंत्री बनीन, माझ्यासोबत किती लोक येतात. हे घाणेरडं राजकारण तुम्हाला पटणार आहे? हे लोक तुमचे नेते बनू शकतात? महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी किंवा नेते बनू शकतात? आणि ही वृत्ती मी आता त्याला ठेचायला निघालेलं आहे, कारण ही वृत्ती आपल्याला बदलायचं, आपलं राजकारण बदलायचं. बरोबर, कारण गद्दारी हा शब्दच त्याला चिकटलेला आणि तो शब्द बरोबर आहे. मध्यंतरीच्या काळात 1-2 लोकांनी मला मेसेज पाठवले त्यांच्यातून आणि प्रेस कॉन्फरन्स मध्ये पण बोलले की आम्हाला गद्दार नाही, आम्हाला विश्वासघात. अरे मी बोललो दोघांमध्ये फरक तुम्हाला माहिती आहे का? काहीच नसतो फरक. विश्वासघातकी हाच गद्दार असतो आणि गद्दार हाच विश्वासघात करत असतो. पण लाज नाही, शरम नाही, हिंमत नाही. स्वतः बोलतात की आम्ही उठाव केला, आम्ही बंड केला. उठाव करायला, बंड करायला ताकद लागते, हिंमत लागते, जिद्द लागते. उठाव जो करतो किंवा बंड जो करतो, क्रांती जो करतो, तो तिकडच्या तिकडे उभा राहून करतो. सुरतेला पळून जाऊन हा काही उठाव होत नाही, तिथे गद्दारच जातात आणि हे गद्दार म्हणजे गद्दारच आहेत. हे गद्दारीचा शिक्का घेऊन फिरतील. मतपेट्यांवर पण गद्दारच लिहिलं असेल. तुम्ही लिहून घ्या. हे जे सरकार आहे, जे बनलेलं सरकार आहे, ते तात्पुरतं एक नाट्य आहे. 1 ते 1.5 महिन्याचं हे सगळं सर्कस आहे. हे सरकार गद्दारांचं सरकार आहे, बेईमान सरकार आहे, बेकायदेशीर सरकार आहे, घटनाबाह्य सरकार आहे. हे कोसळणार म्हणजे कोसळणारच. आज लिहून घ्या. पण हे राजकारण आपल्याला बदलायचं. इथे अनेक तरुण इथे आलेले आहेत. मला माहिती आहे आपल्याला राजकारणात पुढे यायचंय. आणि आज मी विचार करत आहे की मी 32 वर्षाचा एक तरुण मुलगा म्हणून, तरुण माणूस म्हणून मी पुढच्या तोंडाने तुम्हाला सांगू की ह्या राजकारणात या चांगलं राजकारण चाललंय. हे घाणेरडं राजकारण चाललंय. जेव्हा आमच्या परिवारावर सगळ्यात कठीण काळ आलेला, उद्धव साहेबांना बरं नव्हतं, तेव्हा ह्या 40 घातकी लोकांनी आमचा विश्वासघात केला. पाठीत खंजीर खुपसला, पाठीवर वार केले आणि निघून गेले. कशासाठी? स्वतःवरची दर्पण आली त्याच्यासाठी, स्वतःसाठी निघून गेले. आणि मग आज मी तुम्हाला एवढंच मागायला आले, बाकी काही मागत नाहीये. हे सगळं दुःख मला विसरायचं असेल, लढायची ताकद पाहिजे असेल, तर ही ताकद मला तुमच्याकडून येणार आहे. साहेब उद्धव साहेबांच्या सोबत राहणार की नाही? राहणार की नाही? बघा, सगळीकडून आपलं दडपण येत आहे, सगळीकडून हमले होत आहेत, वार होत आहेत, पाठीत होत आहेत, छातीवर होत आहेत. ठाकरे परिवाराला आणि मातोश्रीला भी दिल दिया है, आदेश दिया, जान भी देंगे. दिल दिया है, जान भी देंगे. हेच प्रेम घ्यायला मी सगळीकडे फिरत आहे. आणि तुमचे जर आशीर्वाद माझ्या सोबत असतील तर सगळ्यांनी हात वरती करून मला आशीर्वाद घेऊन मला पुढे जायचं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. दादा तुम्ही काय